माजी पालकमंत्री श्रीमंत राजे अमरीशराव अत्रम आणि त्यांचे बंधू अवधेश्वरराव अत्रम यांच्या प्रमुख उपस्थितीत सिरोंचा येथील धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आज एकाच मंचावर दोन विशेष कार्यक्रम पार पडले। शाळेचा पालक मेळावा आणि सहाय्यक शिक्षक वेंकटरमण किष्ठय्या कोमेरा यांच्या सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी राजे अमरीशराव अत्रम यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या कोमेरा सरांच्या शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं। आपल्या भाषेत ते म्हटले की तुम्ही नोकरीतून निवृत्त होत असाल तरी मनाने निवृत्त होऊ नका। शाळेसोबतचा तुमचा स्नेह असाच कायम ठेवा आणि मार्गदर्शनासाठी वेळोवेळी शाळेत येत राहा। या प्रसंगी पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि राजे साहेबांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 8/2026 एप्रिल धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय या शाळेमध्ये आज एकाच मंचावर दोन कार्यक्रम घेण्यात आले। पालक मेळावा व तसेच सत्कार समारंभ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला आमच्या धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे आधारस्तंभ श्रीमंत राजे अमरीशराव महाराज, माजी आदिवासी राज्यमंत्री तथा पालकमंत्री जिल्हा गडचिरोली यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आणि आमच्या राजे साहेबांनी पालकांनाही संबोधित केलं की विद्यार्थी हा कसा घडला पाहिजे। या संदर्भात आमच्या शाळेतील सर्व माझ्या सहकारी शिक्षकांना मार्गदर्शन केलं की मुलगा शाळेत आल्यावर हा यशस्वी झाला पाहिजे आणि पालकांनाही मुलांवर आपण लक्ष द्यायला पाहिजे। आणि त्याचबरोबर ज्यांनी 35 वर्ष सेवा या धर्मराव शिक्षण मंडळांतर्गतमध्ये केलेली आहे असे आमचे सहकारी आदरणीय कोमेरा सर यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाविषयी राजे साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि तुम्ही रिटायर झालेले आहात पण मनाने रिटायर होऊ नका, पुन्हा आमच्या शाळेला तुमचं गरज आहे आणि तुमचं हातोहात सहयोग आम्हाला मिळायला पाहिजे आणि अशा शुभेच्छा त्यांना पुढील भविष्याच्या राजे साहेबांनी दिलेल्या आहे। आणि अशा पद्धतीनं आमच्या धर्मराव विद्यालयामध्ये पालक मेळावा तसेच सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आलं। नमस्कार। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।